नमस्कार मित्रांनो, याच्या अगोदर 18 तारखेपर्यंत सातारा जिल्ह्याचे ऑफलाईन अर्ज भरायचे 1489 जागा आहेत. त्यानंतर आपण जालना जिल्ह्याचे 735 ऑनलाईन होत्या, त्या भरायची 20 तारीख लास्ट आहे. आणि आता सध्याचं पाहिलं तर 633 जागांसाठी या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. तर त्याच्यासाठी जर पाहू शकता स्क्रीनवर की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काही अर्ज काढण्यात आलेले आहे त्याची ह्याच्यामध्ये आता ह्याची तारीख आहे 14 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत. 9 जुलै 2026च्या निकषामधून जे काही नवीन निकष काढण्यात आलेले होते त्यावर आपण व्हिडिओ शेवट बनवलेला आहे. त्या पद्धतीनंच हे अर्ज आता 14 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. त्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील सेतू शाखा येथे संचालनाकडे तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहेत. त्याच्यासाठी काय काय निकष आहेत, दिलेल्या पात्रता काय आहेत, किमान पात्रता काय, याच्यावरती आपण डिटेल्समध्ये संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचे निकष, नवीन निकष आलेले आहेत, त्याच्या पात्रतामध्ये देण्यात आलेले आहेत. वय 18 वर्षाचं पाहिजे, पायाभूत सुविधा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किमान 100 चौरस फूट तुमच्याकडे क्षेत्र ह्याच्यासाठी असणं गरज आहे. मुलाखतीसाठी मध्ये सुद्धा तुम्हाला शासकीय सेवाचं ज्ञान असेल, नागरिकाभिमुख सेवा देण्यासाठी ही असेल, किंवा डिजिटल प्रणाली हाताळण्याची जी काही तुमची क्षमता आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे मुलाखतीमध्ये घेतलं जाणार आहे. त्यानंतर तुमचं कार्यप्रदर्शनावर आधारित सुद्धा काही करार करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, प्रामाणिकपणानं तुमचे हे जे काही निकष असतील ते संपूर्ण निकषाचे 10च्या पद्धतीने 100 गुणांचं हे गुणांकन केलं जाणार आहे. आणि त्या पद्धतीनेच तुमची हे गुणाच्या आधारे निवड केली जाणार आहे. तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा ऑफलाईन, जिल्हाधिकारी चंद्रपूर, फोटो लावायचा आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे, जन्मतारीख, त्याच्यानंतर कायमचा पत्ता टाकायचा, तुमचा तालुका, जिल्हा, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल ID, पॅन नंबर असेल तर पॅन कार्डावरील नाव असेल तर टाक, आधार नंबर, बँकेचं नाव, शाखा, खाते क्रमांक, शैक्षणिक पात्रता तुमचे जे काय असेल ते शिक्षण टाकायचं आहे. उच्च माध्यमिक शाळा परीक्षा असेल, पदवीधर असेल, पदव्युत्तर शिक्षण असेल, जे काय असेल ते तुम्हाला संपूर्ण शिक्षण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. संगणक अर्हता MCIT असेल तुमचे ते टाका, अनुभव असेल संगणकाचा तर ते टाका. अर्जदाराच्या नावा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC आहे का, तर असले तर होय करा, आणि त्याचा CSC क्रमांक तुम्हाला टाका, नसेल तर नाही करायचं आहे, आणि तुम्हाला तिथे काहीच टाकायची गरज नाही आहे. त्यानंतर मग संपूर्ण माहिती हे फॉर्म व्यवस्थित भरा, कारण की ह्या फॉर्मवरच तुमचं जे काही पुढचं ही असेल, ज्या ठिकाणी तुमच्या जागा शिल्लक आहेत त्याच ठिकाणी अर्ज करा. त्या ठिकाणी जर गावातला अर्ज आला नसेल तर त्याला प्राधान्य दुसऱ्या गावचं तिथं देण्यात येतं. आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरिता आवश्यक माहितीसुद्धा इथं देण्यात आलेली आहे. तुम्हाला कोण्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणी तिथं टाकायचं आहे. नव्याने केंद्र स्थापन करायचे, ग्रामपंचायतीचे गट ग्रामपंचायतीचं नाव टाका, तिथला एक फोटो घ्या तुम्हाला जिथं टाकायचं आहे, त्याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तालुक्याचं नाव टाका, जिल्ह्याचं नाव टाका, पिनकोड टाका, आणि केंद्र स्थापन कालावधीच्या जागेची उपलब्ध तुम्हाला इथं टाकून द्यायचे. स्वतःचा आहे का भाड्याचा आहे, क्षेत्रफळ किती आहे, संगणक उपलब्ध साहित्याचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे, संगणक संख्या किती आहे, प्रिंटर किती, स्कॅनर किती, इंटरनेट सुविधा कशी आहे, CCTV कसं आहे, बॅकअप कसं आहे तुमच्याकडं, संपूर्ण माहिती व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायची आहे. आणि हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला स्वतः वाचून घ्या व्यवस्थित, आणि ती तुम्हाला सहीसोबत जोडून द्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जे काही कागदपत्र तुम्ही देत आहेत त्याच्यापुरती जे काही चेक बॉक्स दिलेला आहे त्या चेक बॉक्सवरती क्लिक करून संपूर्ण हे कागदपत्र तुमच्याकडे कोणकोणते आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग हा जे काही कार्यालयीन पोचपावती तुमच्याकडे घ्यायची आहे 14 ऑगस्ट 2026पर्यंत हे तुम्हाला अर्ज करायचा आहे. ह्या जागा पाहून घेऊ शकता तुम्ही, सविस्तर आहेत. तुमच्या ठिकाणी जर जागा असेल त्या ठिकाणी तरच तुम्हाला तिथं अर्ज करा, नसेल अन्यथा दुसऱ्या ठिकाणी जर तिथं अर्ज आला नसेल त्या ठिकाणी जर तुम्ही अर्ज केलात तर तुम्हाला तिथं प्राधान्य मिळेल. पण जे काही लोकल रहिवासी असतील त्यांना अगोदर त्या जागेवरती प्राधान्य देण्यात येणार आहे. अशा पद्धतीची ही माहिती आहे. लवकरात लवकर 14 ऑगस्ट 2026पर्यंत हे अर्ज तुम्ही भरून घ्यायचे आहेत.